महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा ह्या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधीची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी म्हणून 52 आठवड्याची अखंड संवाद शृंखला आयोजित करण्यात आलेली आहे. ह्या संवाद शृंखलेत मी अजिंक्य अशोक पुरी आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या सत्राचे 17 अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष माननीय यशवंतजी शितोळे सर यांचे मी स्वागत करतो. आजच्या या सत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे IRPS डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचे देखील स्वागत करतो. तसेच महाराष्ट्रभरातून सर्व करिअर कट्ट्याचे सर्व पदाधिकारी यांचेही देखील मनपूर्वक स्वागत करतो. तसेच प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा समन्वय आणि विभागीय समन्वय यांचेही देखील मी सहर्ष स्वागत करतो. आणि IRPS डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांस विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. थँक्यू अजिंक्य आणि आपल्या सर्वांचं. आज आपण अराउंड 3 महिने होत आहेत आपल्या शृंखलेला सुरुवात होऊन, आणि मागच्या वेळेस सुद्धा सर्वांना आपण ह्या विषयावर बोललो. आपण करिअर गायडन्स आणि आपल्या भविष्यामध्ये आपलं काय गोल असावं, कसं करायला पाहिजे. तर ह्यासोबत आज आपण आपला जो मुख्य उद्देश आहे तो आहे करिअर अपॉर्च्युनिटीज इन द इंडियन रेल्वे. इंडियन रेल्वे म्हटल्यानंतर माझं स्वतःच ऑर्गनायझेशन आहे जिथे मी आता 17 ते 18 वर्ष काम करतोय. त्याच्यासाठी एक वेगळी त्याचं एक्सपर्टाईज, त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे आहेत. तर बऱ्यापैकी इथं त्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. तर इथे पुढे जाताना मी आता इथे मी पुढे इथे मी शेअर करतो आपली मी PPT बनवलेली आहे, जी इथे मी तुम्हाला दाखवतोय. जस्ट इथे PPT दिसते इथे. हो सर, दिसते. ओके, वेलकम टू करिअर अपॉर्च्युनिटीज इन द इंडियन रेल्वे. मागच्या वेळेस आपण बऱ्याचशा आपल्या ह्याच्यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, UPSC वरती आपण बोललोय आणि मोस्ट ऑफ आपण सगळ्याच गोष्टींचा आढावा घेतलाय. आज आपला जो एरिया आहे करिअर गायडन्ससाठी, दॅट इज द इंडियन रेल्वे. इंडियन रेल्वे इट इज सच अ ऑर्गनायझेशन, ह्यूज ऑर्गनायझेशन. जसं मी म्हणेल की भारतामध्ये 2च ऑर्गनायझेशन आहे ज्या त्याचा आवाका हा खूप मोठा आहे, डिफेन्स आणि इंडियन रेल्वे. डिफेन्स ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला सर्वांना माहितच आहे की वी हॅव टू वर्क इन द पीस कीपिंग एरियाज, अँड देन आफ्टर दॅट वी हॅव टू वर्क इन द काइंड ऑफ एरिया वेर वी हॅव टू वर्क ऑन द बॉर्डर लाईन और एनी ऑर द एरिया वेर यू आर अवे फ्रॉम द फॅमिली. रेल्वेमध्ये तो प्रकार नाहीये जसं आपण म्हणतो की तुम्हाला फॅमिलीपासून दूर राहावं लागतं. पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, रेल्वेमध्ये यू हॅव टू वर्क सो हार्ड बिकॉज इतकं मोठं ऑर्गनायझेशन आहे. जसं मी बेंग इन IRPS आय वर्क इन द रेल्वेज, पण मी तुम्हाला सांगतो, मला जर विचारलं तर रेल्वे बाबतीत तुम्हाला किती नॉलेज आहे, तुम्ही म्हणेल 5 ते 10% नॉलेज, बिकॉज आय एम द एक्सपर्ट इन द डोमेन ऑफ ह्युमन रिसोर्स. रेल्वेमध्ये 11 डिपार्टमेंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल आय से ऑपरेशन, मेकॅनिकल डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, अकाउंट, पर्सनल, फायनान्स, देन व्हिजिलन्स, असं खूप मोठा एरिया आहे जो याच्यामध्ये आहे. तर त्या याच्यामध्ये पुढे जाताना तुम्हाला एक ब्रीफ व्ह्यू देतोय. जसं तुम्हाला सांगितलं मी, देन वी आर कमिंग टू द इंडियन रेल्वेमध्ये आजच्या घडीला वी आर हॅव्हिंग 12.5 लाख रेल्वे एम्प्लॉई, दोज विच आर ऑन द युअर अपॉइंटमेंट. आणि आजच्या घडीला रेल्वेचं आपलं जे एक्सटर्नल आउटसोर्सिंग आहे ते सुद्धा अराउंड 3 लाख एम्प्लॉईज एक्स्ट्रा आहेत. इट इज अराउंड 68,000 किलोमीटर आपलं हे आहे, ट्रॅक इन्क्लूड आहे. आणि डे बाय डे ग्रोथ होते. वी आर हॅव्हिंग अराउंड 7,500 स्टेशन. पॅसेंजर सर्व्हिस आपल्याकडे 13,000 पॅसेंजर ट्रेन चालतात, अराउंड 8,000 गुड्स ट्रेन चालतात. भारतामध्ये 17 झोन्स आहेत. जसं सेंट्रल रेल्वे तुम्ही ऐकलं असेल, साऊथ सेंट्रल रेल्वे, असे 17 झोन्स आहेत. आणि
PSU म्हणजे आपण बघितलं असेल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, ह्या अराउंड 12 ते 13 आपल्याकडे अंडरटेकिंग आहेत, ज्याच्यावरती यू कॅन हॅव अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी जे आपल्या मुलांना माहिती नाही. फॉर एक्झाम्पल IRCTCचं नाव तुम्ही ऐकलं असेल, इंडियन रेल्वे सेंटर फॉर द टुरिझम अँड कॉर्पोरेशन. ओके, कॉर्पोरेशन, इंडियन रेल्वे कॉर्पोरेशन फॉर टुरिझम. हे जे आहे IRCTC, क्रिस आहे, कणकर आहे, नंतर तुमच्याकडे बाकी IRPFC ऐकलं असेल. ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, ह्या एक कंपनी आहे. जसं आपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऐकतो, काही आपण एक कंपनी ऐकतो हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी. ह्या सुद्धा इट इज लाईक दॅट मच बिग. आपण फक्त रेल्वे म्हणून काय बघतो की रेल्वे, पण त्याच्या अंडर ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये बघत नाही. तर आजच्या ह्या सिरीजचा हा फायदा आहे. इंडियन रेल्वेज एक आहे, इंडियन रेल्वेच्या अंडर ज्या पब्लिक सेक्टर कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत काय, आणि त्याच्यामध्ये ग्रुप एक आहे. ह्या सगळ्यांचा एक आढावा घ्या. तुम्हाला आपल्याला ह्या ऑपॉर्च्युनिटी कळत नाही. आपण फक्त इंडियन रेल्वे बघितलं म्हणजे आपल्याला ते RRB दिसतं, RRC दिसतं किंवा UPSC दिसतं. त्याच्यापेक्षा आणखीन खूप मोठं जग आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे. हे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर आहे, मी ते बोलत नाही इथे. आता कमिंग टू द पॉइंट ऑफ द इंडियन रेल्वे, जसं मी सगळ्यांना एक बोलत असताना सांगत असतो, इंडियन रेल्वेचं जे वर्किंग आहे इट इज ह्यूज. पण रेल्वेचं जी लाईफ आपण देतो, इंडियन रेल्वेच्या जे एम्प्लॉई आहेत, ऑफिसर आहेत, दे गेट अ व्हेरी गुड लाईफ ऑफ करिअर. ती म्हणली असं नाही की ती मुलं ऑफिसर लाईफ जगतात, पण त्याचं फॅमिली सुद्धा जगतात. त्याचं कारण आहे त्यांना भेटणाऱ्या फॅसिलिटी. ह्या फॅसिलिटी असं नाहीत की म्हणली ऑफिसरला भेटतात, स्टाफला भेटतात. हे खूप छान ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे ऑफिस, एखादा एम्प्लॉई जर ग्रुप सी मध्ये किंवा ग्रुप डी मध्ये जर येत असेल, पण त्याला जर भेटणाऱ्या फॅसिलिटीज आहेत तेवढ्याच प्रोपोर्शनेट मध्ये खूप छान आहेत. तुम्हाला मिळणाऱ्या, तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी हा इंडिपेंडेंटली भेटतात, तुम्हाला कुठे जायची गरज नाही पडत. तुम्हाला मुलांना शाळा रेल्वे उपलब्ध करते. जर तुम्ही आयसोलेटेड एरियामध्ये असाल, नॉर्मली वी हॅव गुड. अगोदरच्या काळी, अगोदर 20-25 वर्षापर्यंत शाळा नव्हत्या, त्याच्यामुळे रेल्वेच्या स्वतः 100 शाळा अगोदर होत्या. तुम्हाला इंडिपेंडेंट एज्युकेशन मुलांना भेटतं, मेडिकल फॅसिलिटी भेटतात, तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन भेटतं. एक इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन, इट इज अ व्हेरी गुड काइंड ऑफ थिंग. मी तुम्हाला हे म्हणणार नाही की PSU ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये भेटेल. ओके, I'm telling about the staff category, but when you come on the officer category, you have the everything is there. क्योंकि आज मी तुम्हाला सांगतो, इट इज ऑल अबाउट गिव्हिंग द ब्रीफ पिक्चर अबाउट द करिअर अप्रोच, आणि त्या भेटणाऱ्या तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी, तुम्हाला फॅमिली, आणि तुम्हाला भेटणाऱ्या इट इज अ काइंड ऑफ थिंग. नाउ कमिंग टू द पॉइंट ऑफ, मी जेव्हा मुलांना बोलतो रिगार्डिंग करिअर याच्यामध्ये, तर मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट आज बोलणार आहे, ज्या गोष्टी मी मागच्या बऱ्याचशा याच्यामध्ये सेशनमध्ये बोललो नाही, की UPSC तुम्ही आता आपण जे करिअर करतोय त्याच्यामध्ये वी ऑलवेज सी फॉर द हायेस्ट ऑर्डर ऑफ द युअर गोल, की मला क्लास 1 ऑफिसर बनायचं, सुपर क्लास 1 ऑफिसर बघायचं. परंतु तुम्हाला सर्वांना एक सांगायचं, तुम्ही UPSC तयारी करत असो किंवा MPSC तयारी करत असाल, तर प्लीज असं विचार करू नका की मी एकच परीक्षा देणार क्लास. नो, यू ट्राय फॉर द ग्रुप B, ट्राय फॉर ग्रुप C, इव्हन मी म्हणेल ट्राय फॉर ग्रुप D. मी इव्हन जेव्हा डॉक्टर होतो तेव्हा मी बाकीच्या परीक्षाही दिल्या. इट इज का, इट इज व्हाय आय एम टेलिंग यू दिस. बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये प्रश्न, हे बऱ्याचशा मुलांना हे कळत नाही. आपण एकच वर्षातून एक परीक्षा देतो, बरोबर, त्या परीक्षेची वाट बघतो, मग त्या एक्झाम मध्ये चुका होतात. पण तुम्ही वर्षभर, तुम्ही इंडियन रेल्वेचे असो, इंडियन डिफेन्सचे असो, इंडियन द कॉर्पोरेट सेक्टरचे असो, कंपन्यांचे असो, वर्षभरामध्ये तुम्ही, मी सांगतो 15 ते 20 जर परीक्षा दिल्या, तर तुम्हाला कळत असेल प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला वेगळा अनुभव येतो. तुम्ही आज जर परीक्षेत चूक केली तर उद्या पुढच्या वेळेस तुम्हाला कळतं. वर्षभर तुम्ही बिझी असता, पण याचा अर्थ असा नाही की यू आर गोइंग टू ट्राय फॉर द सेपरेट प्रिपरेशन. तुमचं गोल काय आहे? UPSC आहे. तुमचं गोल काय आहे? MPSC. तुम्ही तयारी तीच करा, आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला जाताय तर वेगळी तयारी करत. एखाद्या वेळेस तुम्हाला, फॉर एक्झाम्पल, एखाद्या परीक्षेमध्ये इफ यू हॅव एनी डाऊट, एनी एक्स्ट्रा प्रिपरेशन फॉर द ऍग्रिकल्चर, तर तेवढं करून जा एखादा दिवस. एखाद्या परीक्षेमध्ये मेंटल ॲबिलिटीवरती फोकस जास्ती आहे, तर यू कॅन ट्राय फॉर दॅट काइंड ऑफ प्रिपरेशन. पण याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली
डायरेक्टली इनडायरेक्टली यू आर प्रिपेरिंग फॉर युअर गोल. तुम्ही एमपीएससी युपीएससी तयारी करता, ऍग्रिकल्चर तुम्हाला फायदा युपीएससीला जनरल स्टडीज मध्ये सायन्स मध्ये होणारच आहे. मेंटल अबिलिटीचा तयारी केली तर तरी तुम्हाला मेंटल अबिलिटी युपीएससीला तयार होतं. यू आर नॉट गोईंग. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमची तयारी होते. दॅट इज अ फर्स्ट पार्ट. ओके, तुम्हाला जर कळत असेल मी तर जस्ट यू पुट अप इन द चार्ट. येस, यू आर गेटिंग इट. सेकंड पॉइंट, महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षा पास झाली, एखाद्या वेळेस नाही, यू डेफिनेटली पास, तर दॅट गिव्ह द कॉन्फिडन्स इन युअर माइंड की मी परीक्षा पास झाले, ग्रुप बी परीक्षा पास झाले, मी ग्रुप सी, आणि ठीक आहे ना, पास झाला ग्रुप सी, तर तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स होतोय. तुम्हाला बाकीचे जे समाजामध्ये बघतायत, वडील बघताय, आई वडील बघतायत, बाकीचे नातेवाईक बघताय, मित्र, तर तुम्हाला बघता नाही हा मुलगा पास झालाय, इट गिव्ह द कॉन्फिडन्स फॉर द फर्दर प्रिपरेशन. तो तुमचा प्लॅन बी आहे. ओके, तर हे सुद्धा तुम्ही परीक्षेची तयारी करत चला. मी जेव्हा आता तुम्हाला बोलतोय रिगार्डिंग फॉर द पर्पज ऑफ युपीएससी एमपीएससी आपण याच्यावर बोलतोय, पण सोबत तुम्ही यू शुड ट्राय फॉर दिस सच काइंड ऑफ एक्झाम. तर कोणकोणते एक्झाम तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये? तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन देऊ शकता सोबत, युपीएससी सोबत, एमपीएससी सोबत. यू कॅन गिव्ह फॉर द रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, आरआरबी, रेल्वे रिक्रुटमेंट सेल, आरआरसी. तुम्ही बँकांच्या परीक्षा देऊ शकता, तुम्ही बाकीच्या कॉर्पोरेटच्या परीक्षा देऊ शकता, तुम्ही पब्लिक सेक्टर कंपन्यांच्या त्याच्या असतात. मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, मी पुढच्या वेळेस जेव्हा मी याच्यावर सेकंड सेशन थर्ड सेशन घेईन, पब्लिक सेक्टर कंपन्या तुम्हाला फॅसिलिटी देत नाहीत, पण त्या कंबाईन करून तुम्हाला सॅलरी खूप मोठ्या देतात. तुम्ही गरीब धरा, तुम्ही फॉर एक्झाम्पल क्लास वन परीक्षा पास झाली तर तुमची सॅलरी 70,000 देईल, पण पीयूसी कंपनी तुम्हाला 1,15,00,000 देईल. ओके, पण त्या क्लब करून तुम्हाला देतात. तुम्ही एखादा ग्रुप सी किंवा ग्रुप डी पास होताय तर दे गिव्ह द, तुम्हाला सॅलरी तुम्हाला जास्ती देतील. व्हॉट यू हॅव गेट इन द ग्रुप सी आणि डी मध्ये. तुम्हाला समजा गरीब दरात 30,000 पगार आहे, तर तुम्हाला ते 40,000 देतात. म्हणजे पीएसयू मध्ये यू हॅव अ दॅट बेनिफिट. ओके, तर दिस इज अ व्हॉट आय टोल्ड यू अबाउट द व्हॉट आर द काइंड ऑफ the career opportunities are available in the area of railways, that is a group A UPSC civil services, ग्रुप बी मध्ये हे, आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. ह्या गोष्टी आपण आता माहिती घेणार आहोत. आणि व्हाय यू शुड अपियर फॉर द एक्झाम, दिस इज अ काइंड ऑफ थिंग. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन पुट अप इन द मेल विच आय हॅव ऑलरेडी गिव्हन यू, अदरवाइज आय विल गिव्ह इट अगेन. तर these are the kind of small things which people don't know, or if they don't know they don't apply. तर माझा सगळ्या विद्यार्थी मित्रांना एकच सल्ला आहे, वर्षातून कमीत कमी 20 परीक्षा द्या. 12 महिने आहेत तर 12 दुनी 24. मी तुम्हाला गॅरंटी देतो प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही काही ना काही नवीन शिकणार, काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करणार. आणखीन एक गोष्ट, मागच्या सेशन मध्ये बोलत असताना बऱ्याच मला मेल आले बिझनेस बाबतीत, करिअर करायचं त्यांना, बिझनेस मध्ये स्टार्टअप करायचं, तर त्यांचे काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर मी इथे छोटे असतील तर मी इथे देईन किंवा मी मेलद्वारे देण्याचा प्रयत्न करेन. गव्हर्नमेंटच्या काय स्कीम आहेत, काय करू शकतो आपण, त्या गोष्टीवरही बोलू शकतो. मला बरीच 2-3 मेल आले, मुलांनी मला स्टार्टअप बाबतीत विचारलं, खूप आनंद वाटला. म्हणजे मराठी मुलं मला हे प्रश्न विचारता आनंद वाटतो, कारण दे आर थिंकिंग टू टेक अ रिस्क, दे आर ब्रेकिंग देअर कम्फर्ट झोन अँड दे आर ट्राइंग टू गेट. मला खूप बरं वाटेल उद्या ते लाखो करोडोचे ते बिझनेस त्यांनी करावे. मला उलट आनंद आहे उद्या का बाकीचे विद्यार्थी हे करतायत. गुड. नाउ कमिंग टू द पॉइंट ऑफ इंडियन रेल्वे क्लास 1 सर्व्हिसेस. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अगोदर पेपरमध्ये बरंचसं वाचलं असणार आहे की रिऑर्गनायझेशन ऑफ इंडियन रेल्वे सर्व्हिसेस होतं, आणि बरेचसे इंडियन रेल्वे IRMS, इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस नावाचं तुम्ही IRMS ऐकलं असेल. तर ही सर्व्हिस लॉन्च झाली होती 2020-21च्या काळामध्ये, जेव्हा करोना होतं, आणि बराचसा वादंग झाला होता की ह्या ज्या सर्व्हिस तुम्ही बघताय ह्या युपीएससी आणि मध्ये, युपीएससी द्वारे इंडियन रेल्वे, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मधनं 3 सर्व्हिसेस, 4 सर्व्हिसेस म्हणेल मी, आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस IES द्वारे 4 सर्व्हिसेस रेल्वे इंजिनिअरिंगच्या यायच्या, त्याला क्लब करून IRMS केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा मुलांना वाटायचं IRMS, प्लीज एक लक्षात घ्या, रेल्वे बाहेरून बरंचसं कन्फ्युजन झालं असेल मुलांच्या मनात, पण रेल्वे इज अ व्हेरी बिग ऑर्गनायझेशन.
व्हेरी ह्यूज. यू हॅव अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी. करण्यासारखं खूप आहे. इट गिव्हज अ लॉट ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन. आणि बऱ्याचशा मित्रांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देताना त्याला आपण हे केलं, त्याला कन्फ्युज, त्याला अप्लाय करणं किंवा हे. पण प्लीज एक लक्षात घ्या, रेल्वेच्या कोणत्याही एक्झाम असो, रेल्वेच्या कोणत्याही सर्व्हिस, दीज आर द व्हेरी गुड सर्व्हिसेस. थोडा एक प्लस मायनस एक सर्व्हिस असू शकतो कमी जास्त, पण ऑल आर नाईस सर्व्हिसेस. यू हॅव गुड फॅमिली लाईफ, गुड इन्फ्रास्ट्रक्चर, गुड फॅमिली सपोर्ट. आपण आता बघतोय इंडियन रेल्वे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये 3 सर्व्हिसेस आहेत. इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस. पर्सनल म्हणजे मी IRPS आहे, तो ह्या सर्व्हिस मधला आहे, सिव्हिल सर्व्हिसेस. तर तुमच्या मनात प्रश्न येत असेल, ह्या सर्व्हिसेस काय स्वरूप आहे. इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस ही जी आहे, इट कॅरी अबाउट द ऑपरेशन ऑफ द रेल्वेज. अकाउंट सर्व्हिस जी आहे, इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस, दे कॅरी आउट द अकाउंटिंग, फायनान्स मॅनेजमेंट, बजेटिंग, जे काही रेल्वेचं करतात ते अकाउंट सर्व्हिस करतात. ट्रॅफिक सर्व्हिसचे ऑफिसर तुम्ही बघितलं असेल, रेल्वे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते, पॅसेंजर मॅनेजमेंट सर्व्हिसेस किंवा गुड्स मॅनेजमेंट, हे ट्रेन ऑपरेशन जेवढं आहे ते ट्रॅफिक करतात. तर IRPS जी सर्व्हिस आहे पर्सनल, तर व्हॉट दे डू अबाउट द एम्प्लॉई मॅनेजमेंट, एम्प्लॉईचं रिक्रुटमेंट, त्यांचं प्रमोशन, ट्रान्सफर, सेटलमेंट, सगळं जे काही एम्प्लॉईज आहे. आणि रेल्वेमध्ये युनियन खूप स्ट्रॉंग आहे. तर रेल्वेमध्ये जसं युनियन, भारतामध्ये सर्वात हेवी जे युनियन आहे दॅट इज विथ द रेल्वेज. आणि रेल्वेमधलं जे मॅनपॉवर मॅनेजमेंट आहे सगळ्यात मोठं आहे. कारण तुम्ही बघितलं असेल, डिफेन्समध्ये सुद्धा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स याची स्ट्रेंथ अराउंड 6-6.5 आहे, आणि 6-6.5 लाख आहे. पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत दॅट इज अराउंड 6 लाख. तर टोटल मिळून 12 लाख बनतो. आणि रेल्वे सगळं मिळून 12.5, स्वतःचं नुसतं रेल्वे 12.5 लाख आहे. तर दॅट इज अ काइंड ऑफ बिग बिग नंबर ऑफ द रेल्वे ऑर्गनायझेशन. तर हा मुद्दा इथे खूप महत्वाचा आहे. तर दॅट इज हे आहे. तर दीज आर द 3 सर्व्हिसेस कम ऑफ द सिव्हिल सर्व्हिसेस. ऑन द अदर साइड इंजिनिअरिंग सर्व्हिस मधनं इंजिनिअरिंग सर्व्हिस, सिव्हिल इंजिनियर जे आहे, इन द रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर दॅट इज द सिव्हिल इंजिनियर. इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर दॅट इज द IRSME. इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर, ते इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचं इलेक्ट्रिक बघतात रेल्वेचं सगळं, तुम्ही बघत असा रेल्वेच्या तारा. इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनियर, सिग्नलिंग जे बघतो आपण ट्रॅफिक ट्रॅक वरती जे, तर त्या गोष्टी इथे होतात त्या इकडे. These are the services which come from the सिव्हिल सर्व्हिसेस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस. आता लास्टच्या ज्या काही एक्झाम झाल्या होत्या दॅट कम अँड रिक्रुटेड थ्रू ऍज अ इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस. ओके, ह्या मॅनेजमेंट सर्व्हिसेस ज्या आहेत दे आर क्लब टुगेदर, आणि त्याचं नॉमिनेट केलं IRMS ट्रॅफिक, IRMS सिव्हिल, IRMS मेकॅनिकल, असे याला केलं. अगोदरच्या ज्या सर्व्हिस वेगवेगळ्या होत्या त्याला आता क्लब करण्यात आलेला आहे. ओके, नाउ कमिंग टू द पार्ट ऑफ ग्रुप बी ऑफिसर इन द इंडियन रेल्वे. तर याचं झाल्यानंतर विल टॉक अबाउट द प्रिपरेशन ऑफ द UPSC एक्झामिनेशन. त्याच्यानंतर आपले जे काही क्वेश्चन आन्सर आहेत देन वी विल ट्राय टू टेक इट इन टू द कन्सिडरेशन. आणि तुमचे काही क्वेश्चन आन्सर आहेत रिगार्डिंग हाऊ टू प्रिपेअर फॉर द UPSC, आणि त्याच्यामध्ये कसं हे करता येईल, बुक्स, आणि त्याच्यानंतर त्याचे इंटरव्ह्यू प्रिपरेशन, आणि जे काही अदर क्वेश्चन फ्रॉम अदर कॅटेगरी आहे यू कॅन पुट अप इन टू द चॅटबॉट. जेथे काही क्वेश्चन असेल ते मी सगळे घेण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळी बरेचसे क्वेश्चन मला घेता नाही आले, किंवा we could not take it because some of the reasons. So we will take a question there. Coming to the point of Group B officers in the Indian Railways. तर ग्रुप बी साठी इंडियन रेल्वेमध्ये अशी वेगळी एक्झाम होत नाही. तर ग्रुप बी जे एम्प्लॉई असतात, ऑफिसर असतात, दे कम फ्रॉम द एम्प्लॉई प्रमोशन फ्रॉम दी ग्रुप C to B. कारण जी ग्रुप C एम्प्लॉई जे असतात ते येतात ग्रुप एक्झाम, जसं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचं जे एक्झाम असतात, RRB म्हणतो, तुम्ही बरंचसं ऐकलं असेल, जी मुलं तयारी करतायत त्यांना. RRBच्या ज्या एक्झाम असतात त्या 1 वर्षापूर्वी प्रत्येक स्टेटच्या वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या. ओके, ह्या परीक्षा ज्या वेगवेगळ्या व्हायच्या, तर मागची एक्झाम आली होती त्या याच्यामध्ये काय होतं की मुलं
मुंबईमध्ये एक्झाम देतो तो सिकंदराबादला देऊन जायचा, मग तोच मुलगा नंतर बिहारमध्ये जायचा. तर डुप्लिकेशन ऑफ नंबर व्हायचं, म्हणून म्हणून मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने सगळ्या ज्या एक्झाम आरआरबीच्या आहेत त्या सेंट्रलाइज केल्या. आणि पूर्ण भारतामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे आरआरबीचं ते सेंट्रलाइज केलं. आणि एकाच दिवशी ती परीक्षा पूर्ण भारतामध्ये घेतली होती. 58 लाख मुलांनी ती परीक्षा दिल्या होत्या. आणि त्यावेळेस जागा होत्या 1 लाख. ओके, 1 लाख जागा होत्या आणि परीक्षेला अर्ज आले होते 58 लाख. म्हणजे यू कॅन इमॅजिन, एका पोस्टसाठी 58 लाख मुलांनी अप्लाय केलं होतं. पण तरी सुद्धा म्हणेल नंबर कमी आहेत. जसं आता युपीएससीला आपण तयारी करतो, युपीएससीला 10 ते 12 लाख मुलं बसतात आणि सीट 1000 असतात, किंवा एमपीएससी मध्ये सुद्धा 7 ते 8 लाख मुलं बसतात आणि जागा 300-400 असतात. तर कॉम्पिटिशन ही खूप हेवी होती. तर आरआरबी आरआरसी मध्ये जी मुलं पास होतात, आरआरबी फॉर द ग्रुप सी आणि आरआरबी ही ग्रुप सी साठी असते, आरआरसी ग्रुप डी साठी असते. तर हे जे मुलं परीक्षा पास होऊन येतात, तर ती जी कॅन्डिडेट असतात लाईफमध्ये 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष जेव्हा सर्व्हिस करतात, तर त्या ग्रुप सी मधनं ग्रुप बी मध्ये जाण्यासाठी गेझेटेड एक्झाम असते. तर ह्या याच्यातनं ही कॅन्डिडेट ही गॅझेटेड रँक मध्ये येतात. आणि नॉर्मली ही परीक्षा एक स्टेट लेवलला, झोनल लेवलला असते. काही डिपार्टमेंटमध्ये ही सेंट्रलाइज परीक्षेमध्ये, अकाउंट डिपार्टमेंटला किंवा ह्या परीक्षा ह्या सेंट्रलाइज पूर्ण भारतामध्ये घेतल्या जातात ग्रुप बी मध्ये येण्यासाठी. कॉम्पिटिशन इथेही असते, पण इट इज कम्पेअर्ड टू अदर सर्व्हिसेस इट इज मच इझियर. आणि यू हॅव द लॉट ऑफ गुड ऑपॉर्च्युनिटी टू कम इन टू द ग्रुप बी. आणि हेच ग्रुप बी जे येतात, देन अगेन कम टू दी. नाउ कमिंग टू द पॉइंट ऑफ जे आपण आता मी जे बोललो की युपीएससीची तयारी आपण कशी करायला पाहिजे. तर मुलांना, ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट असतील, यू कॅन पुट अप इन द चार्ट बोर्ड. पण मी इथे तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. आपण मागच्या वेळेस युपीएससी तयारी केली होती, मी त्याला ब्रीफ मध्ये रिपीट करतो 2 ते 4 मिनिटांमध्ये, जेणेकरून तुम्हाला डाऊट असतील तर ज्या मुलांनी अटेंड करू शकले नाही, तर तुम्ही मागचे जे एपिसोड आहेत युट्यूबवरती, त्याचं खूप एक ब्रीफ पीपीटी होती, त्याच्या पुस्तकाची नावं होती, काय काय चुका करतो, काय काय तिथं मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण प्लीज सगळ्यांना, ज्यांना युपीएससी तयारी, ती छान मी प्रयत्न केला, ज्या गोष्टी क्लासमध्ये सांगितल्या जात नाहीत किंवा त्याच्यावर भर दिला जात नाही, तर तुम्ही ते चेक करू शकता. आणि काही डाऊट त्याच्यानंतर उरले तर यू कॅन आस्क इन द चॅट. कमिंग टू द पॉइंट ऑफ UPSC प्रिपरेशन फॉर द रेल्वे रिक्रुटमेंट थ्रू द सिव्हिल सर्व्हिसेस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी. तर लक्षात घ्या, युपीएससीच्या जी तयारी रेल्वे ऑफिसरच्या याच्यामध्ये आहे, प्रिलिम मध्ये सेम आपलं जे आहे सिव्हिल सर्व्हिसच्या याच्यामध्ये 2 पेपर असतात आपले. एक आपला जनरल स्टडीचा पेपर असतो, दुसरा असतो आपला सी सॅटचा, जो क्वालिफाईंग 33% असतं आणि सगळ्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं. त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे सगळं आहे याच्यामध्ये. ह्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्हाला प्रिपरेशन आहे, तर मी त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची सांगितली होती. तुम्ही सिलेबस, तुम्हाला युपीएससीने जो दिलाय तो सिलेबस तुमचा पाठ पाहिजे, त्याच्यापेक्षा काही वेगळं वाचू नका. मी पुन्हा त्यावेळेस सांगितलं होतं, आताही सांगतोय की तुम्हाला काय वाचायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा की काय वाचायचं. तुम्हाला जर काय वाचायचं नाही हे जर कळलं, तर तुमचं सक्सेस 50% वाटतं. यू कॅन इमॅजिन, कारण तुमचं 50% ते 60% एरिया हा तुम्हाला कळलंय काय वाचायचं नाही, काहींना काय वाचायचंय, हे सगळ्यात महत्वाचं. तर प्रिलिम मध्ये, नंतर त्याच्यामध्ये मी हे सांगितलंय मागच्या याच्यामध्ये की हाऊ यू शुड मेक युअर प्रिपरेशन फॉर दी नोट्स. प्रिलिम मध्ये फॅक्ट्स असतात, फॅक्ट्स मध्ये तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, कशा लक्षात ठेवायचं, रिव्हिजन कसं करायचंय, मी मागच्या सेशन मध्ये सांगितलंय. ते पूर्ण हे करा. काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क अगेन मी, आय विल ट्राय टू रिपीट इट अगेन. नाउ कमिंग टू द पॉइंट ऑफ मेन्स एक्झामिनेशन फॉर दी रेल्वेच्या ज्या क्लास 1 सर्व्हिसेस जे सिव्हिल सर्व्हिस मध्ये आहे, त्या याच्यामध्ये तुम्ही
महत्वाचा मुद्दा आहे की तुमचे जे सगळे आहे, जसं आता फॉर एक्झाम्पल हिंदी आणि तुमचं मराठी आणि इंग्लिश जे आहे दॅट इज अ क्वालिफाईंग, दॅट इज 300 मार्क इच आहे. ओके, तुम्हाला एसी पेपर असतो 250 मार्क. 4 पेपर तुमचे जनरल स्टडीजचे आहेत, GS1, GS2, GS3, GS4. Each one with the carry with the 250 mark. Then you have 2 paper of the optional paper, that is again 250 mark. आणि इंटरव्ह्यूला मार्क कॅरी करतात 275 मार्क. मी याच्यावरती खूप डिटेल बोललेलो आहे. काही डाऊट असेल यू कॅन आस्क मी, आय विल टेल. महत्वाचा मुद्दा मी सगळ्यांना सांगत असतो, याच्यामध्ये जे मेन्स मध्ये आहे त्याचं पीपीटी आहे आपल्याकडे. त्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. तर ह्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे काही तुम्ही स्टडी मटेरियल करताय त्या गोष्टी मी तिथे ऑलरेडी मी पुढच्या सेशनमध्ये हे देण्याचा प्रयत्न करेल, किंवा ऑलरेडी आपल्या याच्यामध्ये सेशनमध्ये आहेत त्या गोष्टी बघा. पण तरी मी पुढच्या सेशनमध्ये मी पुन्हा युपीएससी रेल्वेचे जे एक्झाम आहेत त्या गोष्टीचा मी पूर्ण उल्लेख करेल. महत्वाचं आहे की तुम्ही जर इंजिनिअरिंग स्टुडंट असाल आणि तुमची कमांड चांगली असेल कशावरती, इंजिनिअरिंग सब्जेक्टवरती, तर यू कॅन ऑल्सो अप्लाय फॉर द इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस अँड यू कॅन कम इन टू द रेल्वेज ॲज अ क्लास 1 ग्रुप ए ऑफिसर. खूप सुंदर करिअर आहे. यू कॅन हॅव अ गुड लाईफ हिअर अँड दॅट कॅन बी एन्जॉयड इन अ बेटर वे. आणि खूप पॉवर आहेत. मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, की इंडियन रेल्वे आणि फॉरेन मिनिस्ट्री ह्या 2 मिनिस्ट्री सोडून बाकी सगळ्या मिनिस्ट्रीमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट हे IAS ऑफिसर, कलेक्टर जे आहेत तीच लोक पुढे जाऊन ते डिपार्टमेंट हेड करतात, टॉप पोझिशन ऑक्युपाय करतात. रेल्वेमध्ये ओनली रेल्वे आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ह्या 2च मिनिस्ट्रीमध्ये जे ऑफिसर रेल्वेतनं जातात किंवा फॉरेन सर्व्हिस मधनं जातात तीच लोक तिथे डिपार्टमेंट हेड करतात. जसं आता रेल्वेमध्ये DRM डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर पोस्ट असतात किंवा GM पोस्ट असतात किंवा कंपन्यांचे हेड असतात, हीच लोक त्या ठिकाणी पोस्टला हेड करतात. तर ह्या गोष्टी तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा. आणि इट इज अ गुड सन. पुढच्या मी जेव्हा हे घेईन त्यावेळेस मी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस मधनं काय काय सर्व्हिसेस मी फोकस ह्याच टॉपिक वरती करेल. देन आय विल गो फॉर द ग्रुप बी, ग्रुप सी आणि डी वरती त्याची पुस्तकं त्याच्यावर मी फोकस करण्याचा प्रयत्न करेल. आणि इंटरव्ह्यू जे काही सिव्हिल सर्व्हिस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये काय काय इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये फोकस आहे त्याच्यावर मी करण्याचा प्रयत्न करेल, की जेणेकरून जे काही डाऊट बऱ्याचशा वेळेस विद्यार्थ्यांना असतात त्याच्यावर करता येईल. पण महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या मुलांना ह्या गोष्टी माहीतच नसतात की ह्या एक्झाम आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत. तर ह्या गोष्टी मुलांना माहिती नसल्यामुळे बरीचशी मुलं नंतर लेट होतात. तर मी आता बरेचसे क्वेश्चन आलेले दिसतात. मी थोडं क्वेश्चन आन्सर घेऊ आणि पुन्हा विल गो देअर, अदरवाईज विल कंटिन्यू फॉर दी नेक्स्ट वन. नंतर आपण ग्रुप सी आणि डी वर त्याच्यावर फोकस करू आणि त्याची हे घेऊया. तर आय टेक अ फ्यू काइंड ऑफ क्वेश्चन आन्सर सेशन. मी खालपासून घेतो. क्वेश्चन आहे कांचन, युपीएससी आणि एमपीएससी मध्ये फरक काय आहे? मित्रांनो एक लक्षात घ्या, छान क्वेश्चन आहे. मी ह्याच गोष्टीसाठी मी क्वेश्चन आन्सरला हे करत असतो. युपीएससी आणि एमपीएससी मध्ये काही फरक नाही. ओके, तर मित्रांनो जेव्हा तुम्ही एमपीएससी तयारी करतायत युपीएससी 100% तयारी करा. काही फरक नाहीये. ओनली यू हॅव टू ब्रॉडन युअर माइंड. आर यू गेटिंग माय पॉइंट? जे मित्र एमपीएससी तयारी करतायत ट्राय फॉर द युपीएससी. काही फरक नाहीये. एमपीएससीने खूप छान निर्णय घेतला काही वर्षापूर्वी की त्यांनी एमपीएससी आणि युपीएससीला सेम केलं, कारण मुलं दोन्हीवरती पाय डगरीवर ठेवू शकत नाही, दोन्हीवर कसरत करू शकत नाही. त्याच्यामुळे काही फरक नाहीये. कांचन यू कॅन अगेन मतलब यू शुड ट्राय अगेन आणि प्रत्येकानं करा. नंतरचा क्वेश्चन आहे, विच बुक शुड आय रेफर फॉर आरआरबी ग्रुप बी प्रिपरेशन? मित्रांनो आरआरबी मध्ये ग्रुप बी ची परीक्षा होत नाही, ग्रुप सी साठी होतात आरआरबी. आरआरबी मध्ये बघा जी मंडळी लोक
पायलट म्हणजे ड्रायव्हर बनतात, स्टेशन मास्टर बनतात, गार्ड बनतात, तिकीट कलेक्टर बनतात, नंतर खलासी, हे जे ज्युनियर इंजिनियर. रेल्वेमध्ये जी मुलं इंजिनिअरिंग आहेत, तर मित्रांनो तुम्ही तयारी करत असताना आरआरबी मधनं ज्युनियर इंजिनियर, सिनियर सेक्शन इंजिनियर, जे सिव्हिल इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल, प्लीज अप्लाय. दीज आर द व्हेरी गुड पोस्ट. वन्स यू गे आणि आफ्टर 5-6 years यू कॅन अप्लाय फॉर द ग्रुप बी एक्झाम. आणि ग्रुप बी मध्ये ऑफिसर झाल्यानंतर यू कॅन ऑटोमॅटिकली आफ्टर सम यू बिकम द क्लास. रेल्वेमध्ये खूप तुमच्या फिक्स टर्म आहे. इथे खूप स्मूथ तुमचं प्रमोशन होतं. कारण मी रेल्वेतनं आहे आणि आय हॅव द लॉट ऑफ एक्सपिरियन्स. कारण मी बघतो ना, मी लास्ट टाइम मुंबईला होतो, 42,000 स्टाफ मी माझ्या अंडर गायडन्स होता, मी हेड होतो त्याचा. दरवर्षी मी 5,000 लोकांचे प्रमोशन करायचो. 200 एक्झाम व्हायचे. तर एवढं तुम्ही का इमॅजिन अबाउट इट. तर आरआरबी ही ग्रुप बी साठी नाही, ग्रुप सी साठी आहे. तर यू कॅन ऑलवेज ट्राय हार्ड फॉर दॅट थिंग. That is the question from the Sania. The question is from the शिवकन्या. UPSC प्रिपरेशन करायला स्ट्रॅटेजी कशी ठेवायला हवी आणि किती तास अभ्यास करायला? मित्रांनो, एक लक्षात घ्या, सगळ्यांना मी हे सांगत असतो, 15 ते 16 तास अभ्यास करायला हवा सगळ्यांनी. स्ट्रॅटेजी मी अगोदरचे जे व्हिडिओ, युपीएससीचे 3 व्हिडिओ आहेत, त्याला अभ्यास तुम्ही ऑब्झर्व करा, त्याचा प्रत्येक शब्द प्लॅन करायचा करा. कारण युट्यूबवर तुम्हाला सगळं बघायला भेटेल. जे काय तुम्ही ऑनलाईन गुगल बाबा बघता, सगळं बघता, आणि कुठं तुम्हाला पुस्तकांची यादी सगळी भेटते. मी त्या ठिकाणी प्रयत्न केला, पण ज्या गोष्टी मुलं चुका करतात, कुठं काय करायला पाहिजे, मुलं कशा, मी जसं एक माझ्या फॅमिली मेंबरला सांगतो तसं सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही जे मिस केलं असेल, प्लीज यू कॅन सी द युट्यूब. आणि त्याच्यानंतर काही प्रश्न असतील, यू कॅन पुट अप यू कॅन गिव्ह द क्वेरी टू माय मेल, अँड यू कॅन पुट इव्हन यू कॅन ऑन द सोशल मीडिया ऑल्सो यू कॅन आस्क. आय विल ट्राय टू गिव्ह आन्सर. मला समजत नाही काय वाचायचं, काय नाही वाचायचं. एक लक्षात घ्या धनेश्वरी, की तुम्ही अभ्यास केल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतील. अभ्यास नाही केला कळणार नाही. आणि सिनियर लोकांना भेटा, सिनियर लोकांसोबत मैत्री करा, भेटून घ्या, ऑफिस झाले त्यांना भेटा, आणि स्वतः 18 तास अभ्यास करा. जोपर्यंत पाण्यात पडणार नाही, तोपर्यंत पोहायला जमणार नाही. तुम्ही बाहेरून म्हणणार जमिनीवर उभा राहून नाही होणार, तर प्रयत्न करा. कृष्णा, थोडी माहिती एएलपी बद्दल. एएलपी इज अ व्हेरी गुड पोस्ट इन द इंडियन रेल्वे. स्टार्टिंग थोडी कमी पगारावर असते. एएलपी म्हणजे असिस्टंट लोको पायलट, म्हणजे ड्रायव्हर. तर ड्रायव्हर साठी तुम्ही स्टार्टिंग आहे, पण नंतर तुमची 15 वर्षानंतर सॅलरी ते 1.5 ते 2 लाखाच्या वर जाते. तुम्हाला फक्त 6 ते 8 तास काम करायचंय. यू गेट अ सॅलरी ऑफ 1.5 ते 2. व्हेरी गुड सर्व्हिस, ट्राय हार्ड. What is the best way to prepare current affair for the UPSC exam? Should I rely on monthly compilation, daily newspaper, or both? अतुल, एक लक्षात घ्या, गुड क्वेश्चन आहे. दोनच गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही रोज एक पेपर मिनिमम वाचा. एक मराठी वाचा किंवा इंग्लिश वाचा. कुठलं एक लोकसत्ता वाचलं, लोकसत्ता इज गुड आणि महत्वाचं ते वाचलं. आणि तुम्हाला एक छोटस तुम्ही जे सिव्हिल सर्व्हिस रिव्ह्यू असेल किंवा काही, दॅट इज ऑल्सो सफिशियंट. दोनच हे करा, बाकी काही करायची गरज नाहीये. कन्फ्युज एका स्नेहाचा आहे, कन्फ्युज होते. कन्फ्युज होऊ नका, मेहनत करा, सगळ्यासोबत डिस्कस मध्ये राहा. क्वेश्चन इथे बऱ्यापैकी झालेले आहेत. काही लास्टचे काही क्वेश्चन असेल ते हे करूया. गर्ल्ससाठी रेल्वेमध्ये कोणती जॉब बेस्ट आहे? मोहिनी, रेल्वेमध्ये सगळ्या जॉब छान आहेत, पण मोस्टली क्लर्क इज अ गुड पोस्ट फॉर द रेल्वे. अकाउंट मध्ये अकाउंट क्लर्क इज अ गुड पोस्ट, क्लर्क गुड पोस्ट आहे. दीज आर द काइंड ऑफ फ्यू पोस्ट यू कॅन डू. और ट्रेन क्लर्क इज ऑल्सो गुड फॉर द एव्हरीथिंग. आणखी मेडिकल लागते का रेल्वेसाठी, आणि मेडिकल रिक्वायरमेंट? मेडिकलची रिक्वायरमेंट ही खूप मोठी आहे. तुम्ही जर रेल्वेमध्ये जर तुमची कलर ब्लाइंडनेस असेल तर यू आर डिस्क्वालिफाईड असता. समजा तुम्ही ज्युनियर इंजिनियर असाल, सिनियर इंजिनियर जे असाल, आणि तुम्हाला काही हे असेल प्रॉब्लेम, तर दॅट इज युअर डिस्क्वालिफिकेशन फ्रॉम द जॉब. तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही. कारण मेडिकल क्लासिफिकेशन मध्ये A1, A2, B1, B2, B3 आणि C1, C2 असतं. तर याच्यामध्ये तुम्ही फिट जर बसला नाही, तर त्या याच्यामध्ये तुम्ही नंतर यू हॅव टू
you have to disqualified, and sometime normally what happen, normally you will be not qualified to be appear. Otherwise if you some अगोदर काय व्हायचं की तुम्हाला त्या मेडिकलमध्ये फिट नसाल तर दुसरी पोस्ट द्यायची क्लरिकल, पण आता ते नॉट कन्सिडरिंग दॅट वे, दे आर डायरेक्टली डिस्क्वालिफाईंग. तर दिस इज ऑल्सो वन ऑफ द काइंड ऑफ पॉइंट वेअर यू हॅव टू कन्सिडर. आणि यू शुड ऑलवेज पुट अप द पॉइंट, तुमचं अगोदर मेडिकल हे बघा, तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आरआरबी साठी हॅव अ स्पेसिफिक स्टडी सब्जेक्ट. तुम्ही आता आपण याच्यावर आरआरबीच्या याच्यावरती पुन्हा त्या बोलणार आहोत, त्याच्यानंतर क्वेश्चन घेऊ. पीयूसी मध्ये खूप काही जॉब्स आहेत आपल्याकडे, यू कॅन ट्राय फॉर दॅट थिंग. आपण याच्यामध्ये आपण हे गोष्टी बोलणार आहोत. ग्रुप डी साठी एक लक्षात घ्या जयश्री, की ग्रुप डी मध्ये जे काही परीक्षा रेल्वे रिक्रुटमेंट सेल झोन वाईज करतं, त्याचे काही बुक्स मार्केटमध्ये आहेत. यू कॅन सी बरेचसे काही आर्यन पब्लिकेशन, टाटा पब्लिकेशनचे खूप काही आहेत. मुलीने लक्षात घ्या, सगळ्या पोस्ट ग्रुप एच्या सगळ्या पोस्ट ह्या मुलींसाठी ओपन आहेत. देर इज नो कन्फ्युजन अबाउट इट. आता आपण बोललोय रिझनिंग साठी, मी आता बोललोय युपीएससीचे जे आपले अगोदरचे क्लास झाले ते बघू शकता. रिझनिंग साठी मी पुस्तकाची नावं सांगून देतो. लक्षात घ्या स्नेहा, सपोज यू आर, आता गुगल बाबा आहे, यू डोंट नीड एनी टीचर और एनिथिंग. गुगलवरती यू गेट एव्हरीथिंग, बट ट्राय टू गेट guidance whatever available online, but if you possible you can attend the classes. पण लक्षात घ्या, अटेंड क्लासेस केले म्हणजे इट डज नॉट मीन दॅट यू विल बी क्वालिफाईड. ओके, तर ह्या याच्यासाठी तुमची स्वतःची मेहनत खूप गरजेची. म्हणून जर तुम्हाला काही अवेलेबल नसेल तर यू कॅन डू युअर स्टडी विथ द सेल्फ स्टडी. आजही बिहार युपी मध्ये मुलं सेल्फ गावागावात करतात, पण त्यांच्याकडे वातावरण नसतं. तर तुम्ही मित्र कंपनीमध्ये तुमचा ग्रुप करा, त्यांना भेटा, बोला, यू विल गेट अ लॉट ऑफ थिंग. पण डज नॉट मीन दॅट तुम्हाला कोणी तुम्ही काही हेल्पलेस आहे असं काही नाही. तुम्ही कुठल्याही परीक्षा ज्या देताय, अल्फा आहे, तर यू कॅन गिव्ह एक्झामिनेशन थ्रू एनी मीडियम. युपीएससी गिव्ह दॅट ऑपॉर्च्युनिटी. तृप्ती, आपण युपीएससीचे एनडीए परीक्षा येणार याच्यामध्ये याच्यावरती अभ्यासाने बोलणार आहोत. त्या सेशनला मी सांगेल. एनडीए सांगायला 1 घंट्याचा विषय आहे तो. तर त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन तुम्ही चेक करा, काही काही तुम्हाला हे असेल, तुम्ही वाटलं मेल करा, त्याच्या मी डिटेल पाठवून देईल. बरेचसे छोटे छोटे क्वेश्चन आहेत, तुम्ही मला जे महत्वाचे मी ते देण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही जसं सांगितलं उन्मेष, मेडिकल रिक्वायरमेंट कोणत्या लागतात. मेडिकल रिक्वायरमेंट काही नाही, यू शुड बी फिजिकली फिट, डोळे तुमच्या सहाय पाहिजे, सगळं दिसलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. पण कलर ब्लाइंड, रेल्वेमध्ये कलर ब्लाइंड नाही चालत, एवढं लक्षात ठेव. समीक्षा, युपीएससी आणि कॉलेज खूप छान मॅनेज करता येतं, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. प्रज्वल, नोट्स कशा काढाव्या, तर युपीएससीचे जे हे आहेत, युपीएससीचे आपण मागे युट्यूबवरती 3 क्लासेस, ते तुम्ही आपल्या करिअर कट्ट्यावरचे बघून घ्या. त्याच्यानंतर काही डाऊट असेल तर आय विल ट्राय टू गिव्ह इट. नंतर इथे टाइम मॅनेजमेंटचं बोललेलं आहे. रेल्वे लक्षात घ्या, रेल्वेमध्ये जे क्लास 1च्या परीक्षा आहेत, भारतामध्ये जेवढे काही रेल्वे असो, डिफेन्स, क्लास 1च्या परीक्षा सगळा जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, दॅट एक्झाम कंडक्ट बाय द युपीएससी ओनली. ग्रुप बी, ग्रुप सी, दॅट इज अदर वे. रेल्वेमध्ये खूप छान प्रमोशन आणि सगळ्या गोष्टी होतात त्याच्या. बरेचसे क्वेश्चन आलेत, आता आपण पुढे जाऊया, देन विल टेक अ सम काइंड ऑफ क्वेश्चन हिअर. ओके, देन आय विल स्टार्ट अगेन kind of thing. That this is a thing where we have to focus on the civil service examination. And group C and D, coming on the group C and D, I will try to finish such the group C. You can see what are the posts in the group C. See, there are the kind of post like clerical staff, like in the
personal department or kind of account staff in the account department, junior or senior engineer. These are the engineers are required in the every department. For example, mechanical, electrical, civil engineer. These are all required in that area. स्टेशन मास्टर पार्ट तुम्ही बघत असाल सगळे स्टेशनवरती जे असतात स्टेशन जे असतात ते स्टेशन हेड इज डन बाय द स्टेशन मास्टर. दीज आर द व्हेरी मच इम्पॉर्टंट. लोको पायलट ऑल्सो द ड्रायव्हर्स जे आहेत ते लोको पायलट येतात. आणि टेक्निशियन जितके आहेत, टेक्निशियन इन द इलेक्ट्रिकल टेक्निशियन, दीज आर ऑल क्लास सी. आणि ग्रुप डी मध्ये एक जे येतात दॅट इज कम्स इन द ट्रॅकमॅन. तुम्ही एक लक्ष घ्या, रेल्वेमध्ये जे ट्रॅकवरती जे स्टाफ काम करतो दे आर कॉल्ड द ट्रॅकमॅन. तुम्ही जेव्हा ट्रॅकवरती जाता आणि लोक बाहेरने येतात, गाडी हे करतात, त्यावेळेस त्याला गेटमॅन असतात, हेल्पर असतात आणि खलासी असतात. ते ह्या ठिकाणी खलासी आणि हे जे असतात दॅट दे कम इन द ग्रुप डी. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरी. तर दीज आर द काइंड ऑफ ग्रुप सी आणि डी जे आहे. तर ह्या आपण याच्यावरती पूर्ण डिटेल पुढच्या एका सेशन मध्ये घेऊया. मी आता याच्यावरती जास्त हे काय, कारण पुढच्या सेशन मध्ये मी बुक्स आणि याच्यावरती हे करू. आणि शेवटी आता एक 5 ते 10 मिनिटं मी प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून काय करता येईल याच्यासाठी. तनजा यांनी एक चांगलं हे केलं. 12वी नंतर आपल्याला काय परीक्षा देतात मित्रांनो, एक लक्षात घ्या, रेल्वेमध्ये तुम्हाला ओनली स्टेशन मास्टर किंवा गार्ड याच्यामध्ये ग्रॅज्युएशन लागतं. परंतु 12वी नंतर तुम्ही बऱ्याचशा पोस्टसाठी अप्लाय करू शकता. लाईक 12वी किंवा डिप्लोमा हे करून तुम्ही ड्रायव्हरसाठी अप्लाय करू शकता. ट्रॅकमॅन साठी 10वी किंवा 12वीच्या बेसवर करू शकता. ग्रुप डी साठी किंवा ग्रुप सी साठी 12वीच्या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता, जे काही ग्रुप सी मध्ये. तर तनुजा, यू कॅन अप्लाय मेनी पोस्ट ऑन द इंडियन रेल्वे इन द ग्रुप सी. रेल्वे ग्रुप बी साठी, ग्रुप सी आणि डी साठी शैक्षणिक अकॅडमी करण्याची जरुरी नाहीये, पण इफ यू डोंट नो यू कॅन जॉईन द अकॅडमी. अजिंक्य, आपल्याकडे वेळ आहे ना 5-10 मिनिटं? हो सर आहे. एक 5-10 मिनिटं करू आणि मला सांगशील, मग 2 मिनिटं अगोदर सांगशील आपल्याला 2 मिनिटं राहिले तर मी तेव्हा हे करेन. हो सर. प्रश्न खूप येत आहेत बऱ्याचशा, मला त्यांना डाऊट क्लिअर करायला आवडतंय. ओके. पांडुरंग, आरआरबी मध्ये प्रोफेशनल सोशल वर्क साठी कोणते जॉब आहे का? पांडुरंग, लक्षात घ्या, आरआरबी मध्ये जे काही आरआरबी मध्ये क्लर्क जे आहेत तर त्याच्यामध्ये सोशल वर्क ऍज अ ग्रॅज्युएशन यू कॅन अप्लाय. ओके. टेक्निकल साठी यू कॅन नॉट अप्लाय, पण ऍज अ क्लरिकल एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर द क्लरिकल. ओके. देन पोलीस भरती बद्दल सांगा. लक्षात घ्या, एक गोष्ट सांगायची राहिली, आपल्या इथे आरपीएफ, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, ही एक ऑर्गनायझेशन आहे रेल्वेमध्ये. त्याच्यामध्ये इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस असते क्लास 1 मध्ये. आणि कॉन्स्टेबल म्हणून भरती ग्रुप सी, ग्रुप डी मध्ये होते. आणि सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे ग्रुप सी मधनं होते. त्याच्यावरती मी पुढच्या सेशन मध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी सांगेल याच्यामध्ये. ओके. पण यू कॅन अप्लाय फॉर बोथ होन. आणि क्लास 1 मध्ये तुम्हाला फिजिकल द्यायची गरज नसते. ग्रुप डी आणि सी मध्ये फिजिकल एक्झामिनेशन होते. आरआरबी मध्ये ट्रान्सलेशन ऑफिसरच्या हिंदीच्या परीक्षा, हिंदी अधिकारी म्हणून लागतात. तर आरआरबीच्या जेवढ्या काही एक्झाम असतात त्याच्यामध्ये हिंदी अधिकारी येतात. आपण पुढच्या सेशन मध्ये ते सुद्धा मी घेण्याचा प्रयत्न करेल. निलेश, मी अगोदर सांगितलं सगळ्यांना 12 ते 14 तास जी मुलं साध्या माइंडसेट तयारी करतात, 12 ते 14 तास करण्याचा प्रयत्न करा. कारण तुमची जी कॉम्पिटिशन आहे इट इज विथ द बिहार यूपीची मुलं आहेत जी 16-16, 18 तास अभ्यास करतात. त्याच्यामुळे यू हॅव टू वर्क हार्ड, यू हॅव टू वर्क स्मार्ट. लता, ऑनलाईन क्लासेस यूपीएससी असतात, यू कॅन चेक इट. और नेक्स्ट टाइम आय विल ऍड इन द थिंक व्हॉट आर द ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आपल्याकडे आहे का. साक्षी, आरपी बाबतीत मी तुम्हाला सांगलेलं आहे. आरआरबीचे एनटीपीसी परीक्षा होतात. तर एनटीपीसी मध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज. ऋतुजा, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजे टेक्निकल क्लर्क, सॉरी तिकीट कलेक्टर, ज्युनियर क्लर्क, अकाउंट क्लर्क, ह्या जे काही त्याला नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणतात. तर ह्या परीक्षेमध्ये बऱ्याचशा नोटिफिकेशन येतात, त्या परीक्षेला तुम्ही अप्लाय करा. आणि आताच मला प्रश्न विचारला होता मास्टर ऑफ सोशल वर्क यांनी की त्यांना कुठे अप्लाय करतात. डेफिनेटली यू कॅन अप्लाय इन द नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. त्यांना फक्त ग्रॅज्युएशनची मर्यादा असते. तर यू कॅन अप्लाय इन दॅट मॅनर. यू कॅन डू लॉट ऑफ एफर्ट्स. एमपीएससी साठी किती तास स्टडी करावा, मी आता मी सांगितलंय.
एमपीसी युपीचा सेम सिलेबस आहे, जसं मी तुम्हाला बोलले, थोडासा मागे पुढे फरक असेल. फिजिकल रिक्वायरमेंट मी सांगितली. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीला फिजिकलची रिक्वायरमेंट नसते, बाकीच्या सगळ्या टेक्निकल कॅटेगरीला फिजिकलची रिक्वायरमेंट असते. युपीएससी एनडीए प्रिपरेशन करू, बेस्ट रीडिंग वगैरे. युपीएससी ही एनडीए परीक्षा कंडक्ट करते. ज्ञानेश्वरी, युपीएससी साठी क्लास लावणे गरजेचं आहे का? बेटा, यू कॅन प्रिपेअर इन दॅट वे. बरेचसे क्वेश्चन हे रिपिटेटिव्ह आहे, त्याच्यामुळे जास्त काही मी याच्यात बोलत नाहीये. आरआरबी मध्ये प्रोफेशनल सोशल वर्क साठी कोणती जॉब आहे का? आताच उत्तर दिलेलं आहे. एनडीए साठी आपण पुढच्या वेळेला बोलूया. काही असेल डाऊट यू कॅन आस्क इन द क्वेश्चन. आयबीपीएस साठी कोणती बुक कन्सिडर कराल? आयबीपीएस एक स्पेशल पुस्तक येतात, आर्यन पब्लिकेशन आहे, त्याच्यावर तयारी करू शकता. इंडियन नेव्ही बद्दल काही माहिती. बेटा, इंडियन नेव्ही लक्षात घ्या, मी थोडस ब्रीफ करतो 1 मिनिट 2 मिनिटांमध्ये, की जेवढे काही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचे जे हे निघतात परीक्षा, याच्यामध्ये फिजिकल रिक्वायरमेंट असते. नेव्हीमध्ये मोस्टली क्लास 1 असतं आणि त्याच्यानंतर ग्रुप सी आणि डी असतात, जसं रेल्वेचा आहे. तर नेव्हीमध्ये याच्यामध्ये तुम्हाला खलासी किंवा जे काही नेव्हिगेटर जे असतात, त्याच्यामध्ये टेक्निकल कॅटेगरी खूप आहे. अकॉर्डिंग टू युअर एज्युकेशन क्वालिफिकेशन यू कॅन अप्लाय. त्यांच्या खूप जॉब नोटिफिकेशन येत असतात. यू सर्च इट आउट. नेक्स्ट टाइम मी देण्याचा प्रयत्न करेन. कुंडलिक, युपीएससी एनडीए साठी बेस्ट प्रिपेअर. these are the kind of thing which we can kind of thing. लास्टचा क्वेश्चन घेऊ आणि इथे थांबूया. एमबीए डिग्री अप्लाय फॉर रेल्वे व्हॅकन्सी. डेफिनेटली एक लक्षात घ्या मित्रांनो, की व्हेरी हायली क्वालिफाईड मुलं आपल्या रेल्वे अप्लाय करतात, एमबीए सुद्धा करतात, आणि इट इज अ गुड डिग्री. पण परीक्षा पास होणं गरजेचं आहे. आरआरबी द्वारे आयोजित केलेल्या परीक्षा स्वरूप आणि निवड प्रक्रियेतील प्रमुख टप्पे कोणते सर? पांडुरंग, मी नेक्स्ट आता याच्यामध्ये आपण याच्यावर बोलणार आहोत. तर आपण आता इथंच थांबूया अँड नेक्स्ट टाइम आपण सर्वजण भेटूया. खूप बरं वाटलं. अजिंक्य, खूप खूप धन्यवाद सर. अत्यंत चांगल्या पद्धतीनं रेल्वेच्या अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या मुलांच्या पर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचत आहेत. एक तर सगळ्यात महत्वाचं आहे की इतकी मोठी संधी असणारं हे क्षेत्र आहे, पण महाराष्ट्रातील मुलांची उपस्थिती किंवा महाराष्ट्रातील मुलांचं रेल्वेच्या एक्झाम अटेम्प्ट करण्याचं प्रमाण कमी आहे. करिअर कट्ट्याच्या वतीनं आपण राज्यात एक स्टेट रिसोर्स सेंटर उभं करतोय, ज्याच्यामध्ये सगळ्या रेल्वेतल्या पोस्टविषयीचे पुस्तकांचं कलेक्शन असेल, सगळ्या क्वेश्चन पेपरचं कलेक्शन एकत्र असेल, सगळ्या जाहिराती एकत्र करून विद्यार्थ्यांसाठी या उपलब्ध करून देणार आहोत. ऑगस्ट पासून या कामाला आपण सुरुवात करत आहोत. तर आज आपल्या माध्यमातून एक अधिकृत प्रशासकीय अधिकारी त्या डिपार्टमेंटचा ज्यावेळेला याविषयी बोलतो त्यावेळेला ते जास्त महत्वाचं असतं. आपण वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार. करिअर संसदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की ही माहिती आपल्याला जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. आपली चर्चा झाली पाहिजे की या सगळ्या अपॉर्च्युनिटी आहेत आणि आपले प्रश्न जेवढे जास्त येतील तेवढे जास्त या ठिकाणी त्याची माहिती देण्याचा प्रयत्न हा मान्यवरांच्या माध्यमातून केला जात असतो. सरांनी एक हिंदी आणि इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे या सगळ्या अपॉर्च्युनिटी बद्दल. ते पुस्तक लवकरच मराठीमध्ये देखील येऊ घातलेलं आहे आणि सरांच्या सोशल मीडियाला देखील आपण कनेक्ट राहू शकता. तिथं काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात आणि फक्त एक लक्षात घ्यायचं की मेल टाकला किंवा मेसेज टाकला तर तिकडून उत्तर येईपर्यंत वाट बघायची. लक्षात, त्यांच्या जबाबदाऱ्या बऱ्याच मोठ्या आहेत सरांच्या, त्यामुळे तेवढा वेळ आपण देणं गरजेचं आहे. उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि आजचं हे सेशन इथं संपल्यास जाहीर करतो. धन्यवाद.